God is a good God and mighty one to be praised. परमेश्वर चांगला आहे आणि महासामर्थ्यशील आहे, ज्याची आपण स्तुती आराधना करणे योग्य He आहे. is a good father. तो चांगला पिता आहे, वो एक अच्छा बाप है तो एक बाप आहे जो चांगला, अपने बच्चों को खाना खिलाना जे जानता है. स्वतःच्या मुलांना चारायला त्याला माहित आहे. Not what the children want to eat. जे ना की फक्त लहान मुलांना जे काय हवंय खायला, वो नहीं देना चाहिए, जे द्यायला नाही पाहिजे, परंतु जो उनके लिए अच्छा है परंतु जे त्यांच्यासाठी चांगलं आहे उनका बाप उन्हें देता है. त्यांचा बाप त्यांना देतो. The same way God is going to feed you today. त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याला चारणार आहे. We have been having the presence of God in this place. या ठिकाणी आपल्याला त्यांची प्रभूची उपस्थिती देखील आहे. God is building your life. He is building your families. परमेश्वर तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब बनवत आहे. He is going to provide you. तो तुम्हाला पुरवठा करणार He आहे, is going to heal you. तो तुम्हाला आरोग्य देणार आहे. आपका जीवन का हर एक बातों का ख्याल रखने वाला खुदा बाप है. तुमच्या जीवनातल्या हर एक गोष्टीची जाण ठेवणारा परमेश्वर आहे. वो किसी भी परिस्थिति में आपको छोड़ने वाला नहीं है. ते कोणत्याच परिस्थितीत तुम्हाला सोडणार नाहीये. कभी कभी ऐसे परिस्थितियां, कठिन परिस्थितियां हमारे जीवन में आते हैं. कधी कधी अशा कठीण परिस्थिती आपल्या जीवनात येत असतात, So that God awakens us. कारण ते प्रभु आपल्या- हमको उठाते हैं. ते आपल्याला उठवतात त्यामध्ये. But always you should remember. परंतु प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, हमेशा प्रभु का हाथ मेरे साथ है. प्रत्येक वेळेस प्रभूचा हात माझ्या सोबत आहे. Amen. आमेन. यीशु का हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है. यीशु का हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है. Always remember this people. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, He will never leave you, never forsake ते you. तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच त्यागणार नाही. Because He loves you so much. कारण त्यांनी तुमच्यावर भरपूर अशी प्रीती केली आहे. आपसे परमेश्वर बहुत प्रेम करते हैं. परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतात. You have to realize this, that God loves me so much. तुम्हाला याची जाणीव असायला हवी की परमेश्वराने तुम्हावर खूप प्रीती केली आहे. There is depression, there is hopelessness in the world. या जगामध्ये असं नैराश्य आहे, निराशा आहे, क्योंकि उनको किसी ने बताया नहीं. कारण त्यांना हे कोणी सांगितलेलं नाहीये. यीशु उनसे प्रेम करता है. येशू त्यांच्याशी प्रेम करतो. The moment we get to know that God loves us so much, ज्या क्षणी आपल्याला कळून येतं की परमेश्वराने आपल्यावर खूप प्रीती केली आहे. praise the Lord. हालेलुया. God loves us so much. प्रभूने आपल्यावर खूप प्रेम केलं आहे. जीवन में कमित कमी एक बार परमेश्वर वो प्रेम का एहसास हमें दिलाते हैं. जीवनात एकदा तरी परमेश्वर आपल्याला त्या प्रेमाची जाणीव करून दाखवतो. I asked Lord, प्रभु वो मी प्रभूला प्रेम का विचारलं, आप अगर मुझसे प्रेम करते तो मेरे अंदर वो खुशी कैसे आएगा. तर तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत असाल तर ती खुशी माझ्यामध्ये कशी येईल. At least once God lets you know that. ऍटलिस्ट एखाद्या तरी परमेश्वर तुम्हाला ते कळून You देईल. know, हम जब जवान होते हैं, जेव्हा आपण जवान असतो, I'm telling you because मी तुम्हाला याबद्दल सांगतोय कारण परमेश्वर अपने आप को दूल्हा और कलीसिया को दुल्हन कहता है. परमेश्वर स्वतः पती आणि कलिसेला दुल्हन म्हणून हम सांगतो. में से कई लोग 30 साल के हैं, 40 साल के हैं, 50 साल के हैं, 60 साल के हैं. आपल्यापैकी 60 वर्षाचे, 30 वर्षाचे असे लोक आहोत आपण. जब हम बड़े होते हैं, जेव्हा आपण मोठे होतो, 13, 14, 15, 16 साल के, 13, 14, 15, 16 वर्षाचे, पहली बार बॉडी में हार्मोन्स घूमते हैं. सुरुवातीला आपल्या शरीरामध्ये ते हार्मोन्स घुमत असतात. कॉलेज में जाते हैं. कॉलेजला जातो. You know, all people have experienced this. हे सर्व लोकांना एक सांगतील. फिर कोई एक लड़का रहेगा, तरी कोण एक मुलगा कोई असणार, एक लड़की रहेगी. कोण एक मुलगी असणार. मेरे तरफ देखे तो अच्छा लगे, मेरे तरफ देखे तो अच्छा लगे. माझ्याकडे बघन तर चांगलं वाटन. अचानक से अचानकपणे क्लास में वो पलट के देख दिया. वर्गामध्ये एकदा वळून पाहिलं. उस दिन दोस्तों को पार्टी. त्या दिवशी मित्रांना पार्टी. क्यों? का? आज मला बघितला त्याने. आज त्याने मला बघितलं. परमेश्वर ने वो एग्जाम, मैंने हमेशा पूछा प्रभु, एंड देन वी ऑल हैव रियलाइज्ड दैट. आणि आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलाय. राइट? बरोबर. आई ऑलवेज थिंक, मी प्रत्येक वेळेस विचार करतो, कोई एक इंसान कोणी एक व्यक्ती हमारी तरफ देख लेता है. आपल्यापाशी जर तो बघतो, पता नहीं वो प्यार करता भी है कि नहीं करता है, हे माहितही नसतं की ते आपल्यावर प्रेम करतो का नाही. बस देख लेता है. फक्त जर And we are बघितलं so thrilled. आणि आपण त्यासाठी खूप उत्साही होतो. आकाश और पृथ्वी के बनाने वाला आकाश आणि पृथ्वी वो बनवणारा केवल हमारे तरफ देख नहीं रहा तो है. आपल्यापाशी फक्त बघतच नाही, वो कहता है, तो बोलतोय, मैं तुमसे प्रेम करता हूँ, मी तुमच्यावर प्रेम करतो, सदैव तुम्हारे तरफ देख रहा हूँ. सदैव तुमच्यापाशी पाहत आहे, देख तेरा नाम मैंने मेरे अपने हाथों में लिख रखा मी है. तुझं नाव
नाव माझ्या हातावर लिहून ठेवलं तू आहे. मेरे आंखों का पुतला है. तू माझ्या डोळ्याची बुबुळी आहे. अगर कोई ऐसा हमसे प्रेम करता है, जर कोण असं आपल्यावर प्रेम करतं, मुझे लगता है हमारे पेट में गुदगुदी होना चाहिए. मला वाटतंय की आपल्या पोटामध्ये गुदगुदी व्हायला हवी. आकाश और पृथ्वी के बनाने वाले आकाश आणि पृथ्वीचा निर्माण मुझसे करता प्रेम करता है. माझ्याशी प्रेम करतो. नेवर फॉरगेट दैट. हे कधीच विसरू नका. God is a good God. पण देव चांगला आहे. God is a good Father. देव चांगला पिता आहे. Praise the Lord. हालेलुया. He always wants you to grow. त्यांना सदैव हेच हवंय की तुम्ही वाढावं. हमेशा आपको आनंदित देखना चाहते हैं. तुम्हाला आनंदित पाहायचं आहे. हमेशा आपको आशीर्वादित देखना चाहते हमेशा हैं. तुम्हाला आशीर्वादित त्यांना पाहायचं आहे. Never think that God wants to see your tears. त्यामुळे कधीच विचार करू नका की परमेश्वराला तुमच्या डोळ्यावर अश्रू पाहायचे. परमेश्वर को आपको बीमार नहीं देखना है. परमेश्वराला तुम्हाला आजारी पाहायचं नाही. परमेश्वर को आपको रोते हुए नहीं देखना है. तुम्हाला रडताना पाहायचं नाहीये. परमेश्वर को आपको गरीब नहीं देखना है. त्यांना तुम्हाला गरीब पाहायचं नाहीये. How can I say this? तर आपण असं कसं म्हणू क्योंकि शकतो? बाइबल में लिखा गया कारण है, बायबल मध्ये लिहिलं आहे, Lord takes delight in blessing his people. परमेश्वर त्यांच्या लोकांना आशीर्वाद करण्यास आनंद भरतो. परमेश्वर आपको आशीर्वाद करके आनंदित होते हैं. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करून आनंदी होतात. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलं आहे, Jesus healed them all. परमेश्वरांनी सबको आरोग्य दिया. सर्वांना आरोग्य दिलं. That means he loves to heal you. याचा अर्थ की त्यांना तुम्हाला आरोग्य द्यायला बाइबल में आवडतं. लिखा है, बायबल मध्ये लिहिलं आहे, देखो मैं तुम्हारे आंसुओं को पोंछकर आनंद में बदल पहा मी दूंगा. तुमचे अश्रू पुसून आनंदात बदलणार Praise the आहे. Lord. हालेलुया. God is a good God. परमेश्वर चांगला देव ये आहे. कंफ्यूजन में मत रहो. या कन्फ्युजन मध्ये राहू नका. परमेश्वर मुझे गरीब देखना चाहता है. परमेश्वर मला गरीब पाहू परमेश्वर इच्छितो. मुझे बीमार देखना चाहता मला है. आजारी पाहू इच्छितो. No, God wants you to be blessed. परमेश्वराला तुम्हाला आशीर्वादित पाहायचं आहे. परमेश्वर का आशीर्वाद एक व्यक्ति को श्रीमंत बनाता है. परमेश्वराचा आशीर्वाद एका व्यक्तीला श्रीमंत बनवतो And he adds no sorrow to it. आणि त्यासोबत कसलंही दुःख जोडत That नाही. means God always wants you to be higher in your life. याचा अर्थ परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नेहमी वरच ठेवायचं आहे. Then, हालेलुया. लेकिन तरी फिर सवाल ये पैदा होता है, जेव्हा आता प्रश्न काय येतो, sometimes why we go through tough phases in our life. कधी कधी आपण आपल्या कठीण परिस्थितीमध्ये जातो क्यों जीवनामध्ये. जाते हैं? तर असं का जातो Why आपण? God allows us to go through some tough phases? तर परमेश्वर आपल्याला का तशी परवानगी देतो तशा अवघड परिस्थितीतून कोई जायला? बीमारी क्यों लग जाएगा? का कुठला आजार लागतो? कोई कर्ज क्यों आ जाएगा? कोणतं कर्ज का कोई येतं? तकलीफ क्यों आ जाएगा? कुठले त्रास का येतात? बिकॉज परमेश्वर का एक तरीका है आपको उन्नति देने का. कारण परमेश्वराची एक पद्धत आहे तुम्हाला उन्नती देण्याची. And he has an agent. आणि त्यांच्यापाशी एक एजंट एक आहे, शत्रु है. एक शत्रू आहे. उसका होशियारी को परमेश्वर ने मूर्खता कहा है. त्याच्या होशियारीला परमेश्वराने मूर्खता म्हटलाय. वो महा होशियार समझता है वो अपने तो आप स्वतःला को. महाहुशार समजतो, और परमेश्वर उसे महामूर्ख समझते हैं. परंतु परमेश्वर त्याला महामूर्ख समजतो. यानी परमेश्वर उसका होशियारी जो महामूर्खता है उसको इस्तेमाल करके आपके जीवन में आपका आत्मिक उन्नति को लाते जो हैं. परमेश्वर त्याची महामूर्खता तो स्वतः वापर करून तुमच्यामध्ये और उन्नती उस आणतो. महामूर्ख का नाम है आणि त्या महामूर्खाचं नाव आहे शैतान. सैतान. I never love preaching on devil. मला सैतानावर प्रीच करायला खरीच आवडत हमें नाही. यीशु के बारे में प्रचार करना है. आपल्याला येशूबद्दल प्रचार करायचा आहे. कौन है शैतान, उसके बारे में क्यों बात करें हम? कोण आहे तो सैतान, त्याच्याबद्दल का बोलावं? उसका काम उसको करने दो. त्याचं काम त्याला करू द्या, हमारा काम हम करेंगे. आपलं काम आपण करू. Praise the Lord. हालेलुया. But then God has been telling me, परंतु परमेश्वर मला सांगत आहे, teach my people. माझ्या लोकांना शिकव. कौन है ये शैतान? कोण आहे हा सैतान? दुष्टात्मा क्या है? दुष्टात्मा काय आहे? फॉलन एंजल्स कौन जे है? पडलेले स्वर्गदूत कोण आहेत? कहाँ है वो? कुठे आहेत ये ते? बीमारी कहाँ से आता है? हे आजार पण कुठून ये येतं? कर्ज कहाँ से हे आता है? कर्ज कुठून येतं? और इन सब बातों को मिलाकर आणि या सर्व गोष्टी मिळून कैसे परमेश्वर अपने लोगों के लिए भलाई को उत्पन्न करते कसं हैं? परमेश्वर आपल्यामध्ये भलाई उत्पन्न This is a करतात. deep doctrine we all have to know. या सर्वात अशी डीप गोष्टी आहे ज्या आपल्या सर्वांना माहिती असायला आम्हाला हव्या. माहिती पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे. You have to know how your father works. तुमचे पिता कसे काम करतात हे तुम्हाला माहित हर पाहिजे. एक बच्चा को जानना चाहिए उसका बाप का काम करने का तरीका क्या है. हर एक लहान मुलाला कळायला हवं की त्याच्या वडील त्यांचे कार्य करण्याची पद्धत कशी आहे. If you know God, जर तुम्हाला देव माहित आहे then you have to also know how he works. तर तुम्हाला ते काम कसं करतात ते देखील माहिती How असावं. he works. ते कसं काम करतात. और एक बार आप जानेंगे वो काम कैसे करते हैं, जेव्हा एकदा तुम्हाला कळालं की ते कसं काम करतात, then your trust will be full. तेव्हा तुमचा विश्वास हा पूर्ण होतो. मेरे जीवन एक अच्छे हाथ में है.
माझं जीवन हे चांगल्या हातात आहे. Praise the Lord. हालेलुया. कठिन परिस्थितियों में भी कठीण परिस्थितींमध्ये you will देखील not be moved. तुम्ही कधीच हलणार नाहीत. आप हिलेंगे नहीं, तुम्ही हलणार नाही. खंबीरपणे से खड़ा पूर्ण रहेंगे. खंबीरपणे राहणार. Because you know what is happening. कारण तुम्हाला माहित आहे काय घडत आहे. And you know God is in control. आणि तुम्हाला हे देखील माहित आहे Nothing परमेश्वराच्या हाती wrong ताबा can आहे. happen to me. काहीच चुकीचं माझ्याशी घडणार नाही. Nothing wrong can come to me. काहीतरी चुकीचं माझ्यापाशी येणार I नाही. will not be destroyed. मी काही नाश होणार नाही. My family will not be destroyed. माझा कुटुंबाचा नाश होणार My नाही. children shall not be destroyed. माझ्या मुलांचा नाश होणार Rather, नाही. everything in my life will be blessed in the name of Jesus. सर्व माझ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित God होतील. will make everything work together good for me. सर्व गोष्टी परमेश्वर माझ्यासाठी भलाई उत्पन्न Your करतो. trust has to be built on this. तुमचा विश्वास यावर बनेल. Praise the Lord. हालेलुया. So God is asking us to learn about His word. तर परमेश्वर आपल्याला बोलत विचारत आहे की आपण त्यांचा शब्द शिकावा. Now you have to understand तर आता तुम्हाला समजायला हवं why tough situations come into your life. आपल्या जीवनात अशा परिस्थिती का येतात. Who does that? कोण असं करतो. Is it God? ते देव आहे का. Is it God? हा देव आहे का. Or it is somebody else? का त्यांच्यापैकी दुसरं कोण आहे. God is a good God. पर देव चांगला आहे. He never does wrong things. ते कुठल्याच चुकीची गोष्ट करत वो नाही. गलत काम कर ही नहीं ते सकते. कोणती चुकीची गोष्ट करणार नाहीत. Many people very easily say काही लोक एकदम आरामशीरीने परमेश्वर बोलतात ने उसे punishment दिया. की परमेश्वराने त्याला शिक्षा दिली. God has not yet punished anybody. परमेश्वराने आता कुणालाच शिक्षा दिली नाहीये. Because परमेश्वर का punishment सहने का capacity मनुष्य के अंदर नहीं कारण है. परमेश्वराची शिक्षा सहन करणं कुणाची कॅपॅसिटी But नाही. there will be a time परंतु एक अशी वेळ येणार आहे when Jesus comes back second time. जेव्हा येशू दुसऱ्या वेळेस पुन्हा येतील. Then the Bible says he will be a judge. बायबल मध्ये लिहिलंय की ते एक न्यायाधीश म्हणून येतील And he will do the judgment of people. आणि ते लोकांवर न्याय करतील And then he will pronounce punishment to them. आणि ते सर्वांना त्यांची ती शिक्षा देतील And that will be terrible thing. आणि ती एकदम भयावह गोष्टी राहणार आहे. That's why John the Baptist came. याच कारणाने योहान बप्तिस्मा दाता आला. He asked people, त्यांनी लोकांना विचारलं repent, पश्चाताप करा. repent, पश्चाताप करा. for the kingdom of God is here. देवाचं राज्य जवळच आहे. अगर तुम नहीं पछताओगे, जर तुम्ही पश्चाताप न केला you नाही don't know what you are getting into. तर तुम्हाला कळणार नाही की कशात तुम्ही तुम फसणार. क्या प्रॉब्लम में जा रहे हो तुम्हें नहीं पता. तुम्ही कुठल्या समस्येत जात आहात ते तुम्हाला Because माहित नाही. that will be intolerable. कारण ते हे सहन न करणार असणार आहे. सहन करने वाला punishment नहीं है वो. ते सहन न करणारं परीक्षा The असणार आहे. extreme pain that is there. एकदम भरपूर अशा वेदना तिथे And असणार that आहे is forever. आणि त्या हमेशासाठी असणार कभी आहे. खत्म नहीं होने वाला. कधीच न संपणाऱ्या. That is why त्याच कारणाने God knows this. परमेश्वराला माहित आहे. That is why त्याच कारणाने He had to shed His blood. त्यांनी त्यांचं रक्त वाहिलं. He had to shed His blood. त्यांनी त्यांचं स्वतःचं रक्त वाहिलं. आप किसी के लिए खून क्यों देंगे? तुम्ही स्वतःचं रक्त का देणार कुछ दुसऱ्याला? सीरियस मैटर है तब खून दिया जाता काही है. तर गंभीर अशा विषय असेल तरच तुम्ही त्यामध्ये Praise the Lord. हालेलुया. किसी का जान बचाना है, कोणाचा जीव वाचवायचा अपने असेल, बच्चों का जान बचाना है. आपल्या मुलांचा जीव वाचवायचा That's why असेल, God had to give His blood. त्याच कारणाने परमेश्वराने स्वतःचं रक्त दिलं. It's a serious matter. हे एक गंभीर अशी गोष्ट होती. Praise the Lord. हालेलुया. But God has not yet punished people. परंतु परमेश्वराने लोकांना शिक्षा दिली नाही. Praise the Lord. हालेलुया. Then who does all of those things? तर या बाकी गोष्टी कोण करतंय? How the devil gains influence. कसं सैतान यामध्ये कार्य करतो, कैसा शैतान लोगों के जीवन में खेलता है. कसं सैतान लोकांच्या जीवनात खेळतो And how Christ gives us victory. आणि कसं ख्रिस्त विजयी होतो. शैतान को परमेश्वर कभी कभी आपके जीवन में खेलने के लिए अलाउ करते हैं. परमेश्वर सैतानाला कधी कधी तुमच्या जीवनामध्ये खेळायला आला और उस खेल के बीच में आणि त्या खेळांमध्ये परमेश्वर आपको विजेता बनाने का प्रक्रिया शुरू करते हैं. त्या खेळामध्ये परमेश्वर तुम्हाला विजय बनवण्याची प्रक्रिया चालू Let me करतात. tell you again. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, God allows the devil to play in your life. सैतानाला परमेश्वर ते अलाव करतात की तुमच्या जीवनात त्यांनी खेळावं And during that phase, आणि त्या जेव्हा त्या स्थितीमध्ये He molds you to be a victorious person. आणि त्यामध्ये ते तुम्हाला विक्टोरियस म्हणजे विजय मिळवण्यासाठी Praise the Lord. हालेलुया. So now we have to understand तर आता तुम्हाला हे कळायला हवं, what are the strategy of the Satan. तर या सैतानाची ती स्ट्रॅटेजी काय आहे, What is the strategy of the devil त्याची ती पद्धत काय आहे and how God delivers His people. आणि या गोष्टीमध्ये परमेश्वर कसा तारण करतो. Praise the Lord. हालेलुया. One thing is very real. एक गोष्ट खरी सत्य आहे, God is there, परमेश्वर आहे the devil is there. आणि सैतान देखील आहे. God loves us, परमेश्वराने आपल्यावर प्रीती केली, devil hates us. सैतानाने आपल्यावर तिरस्कार केला.
You cannot say मुझे यीशु से कुछ लेना देना नहीं है. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की माझं येशूशी काहीच घेणं देणं अगर नाही. मुझे यीशु से कुछ लेना देना नहीं है जर माझं येशूशी काय घेणं देणं नाहीये तो मुझे शैतान का क्या टेंशन है? तर मला सैतानाची कसलं टेन्शन. आपको टेंशन है. तुम्हाला टेन्शन आहे. जितने भी लोग यीशु को नहीं जानते उनको भी टेंशन है. जितके लोक येशूंना ओळखत नाहीत त्यांना देखील टेन्शन आहे. क्या टेंशन है उनको? काय टेन्शन आहे त्यांना? उन्होंने यीशु का नाम भी नहीं सुना है. त्यांनी येशूचं नाव देखील उनका ऐकलं एक नाहीये. प्रॉब्लम है. पण त्यांची एक समस्या आहे. उनके लिए एक प्रॉब्लम है. त्यांच्यासाठी एक समस्या आहे. आपके लिए भी है, मेरे लिए भी है, लेकिन हमारे लिए सोल्यूशन भी है. तुमच्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे, पण एक सोल्युशन देखील आहे. आपल्यासाठी. प्रॉब्लम ये है प्रॉब्लेम ही आहे आपको मुझे समग्र मानव जाति को आपल्या सर्व समग्र मानव जाती God created in his own image. परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाने बनवलं आहे. अपने रूप में बनाया है. आपल्या स्वतःच्या रूपामध्ये त्याने जो बनवलं आहे. सांस उन्होंने आदम के अंदर छोड़ा. जो श्वास त्यांनी आदमाच्या आतमध्ये सोडला. The Bible says बायबल सांगते परमेश्वर ने आदम के नाक में जीवन वायु फूका. परमेश्वराने आदमाच्या नाकपुडीमध्ये प्राणवायू सोडला. अलग ट्रांसलेशन सेज वेगळ्या ट्रान्सलेशन मध्ये कसं अपना लिहिलंय? आत्मा आदम के अंदर दिया. स्वतःचा आत्मा त्यांनी त्या आदमाच्या आतमध्ये वो सोडला. सब कुछ मनुष्य के अंदर है, परमानेंटली ते है. सर्व काही मनुष्याच्या आतमध्ये आहे, परमनंटली आहे. You know that's another teaching, but I'll have to tell you, महापापी से पापी व्यक्ति को भी पवित्र आत्मा छोड़कर नहीं जाता. महापापी जरी व्यक्ती जरी असला ना तरी पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सोडत नाही. God is a permanent God. परमेश्वर हा परमनंट वो परमेश्वर जो आहे. करते हैं वो परमानेंसी का काम है. परमेश्वर जे काही करतात ते परमनंटली करतात. So human being, we are all created in his own image. त्यामुळे मनुष्य जात ही परमेश्वराच्या प्रतिरूपाने निर्माण झाली आहे. और हम में से हर किसी के अंदर उसका सांस है. आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या मध्ये त्याचा श्वास आहे. Praise the Lord. हालेलुया. चाहे आप बिलीवर हो, चाहे तुम्ही चाहे आप विश्वासू असा अनबिलीवर हो, किंवा तुम्ही अविश्वासू असा, आप परमेश्वर के जैसे दिखते हो तुम्ही परमेश्वरासारखं दिसतात और आपके अंदर परमेश्वर का सांस है. आणि परमेश्वराचा श्वास तुमच्यामध्ये आहे. Amen. आमेन. मेरे सांस में तेरी सांस है, मेरे होठ में पाखरू. फिर से मेरी सांस में तेरी सांस है, मेरी रूह में पाखरू. Amen. आमेन. हालेलुया. कोई भी रहने दो, कोणी असू द्या, कोई किसी रास्ते का भिखारी को देख के उसे कोई- तुच्छ नहीं करना. कोणी रस्त्याचा भिकारी पाहून त्याला तुच्छ नाही म्हणायचं. कोई महापापी को कोणी महापापीला देख कर तुच्छ मत करना. त्याला तुच्छ नाही मानायचं. कोई रेपिस्ट को देख के क्रोध से जल मत जाना. जो रेपिस्टला पाहून त्याला पुन्हा असं रागात येऊ नका. मैं जब 25 साल का था जेव्हा मी 25 वर्षाचा तो होतो, कोई मर्डर करता था, कोई रेप करता था, मुझे ऐसा लगता था मेरे हाथ में तलवार दो. कोणी मर्डर करायचा, कोणी रेप करायचा, तर मला वाटायचं माझ्या हातात इनको अशी मैं तलवार असं मारूंगा. पाहिजे. मी यांना मारून टाक. ऐसा नहीं, गला नहीं काटना है, असं नाही, थोड़ा गळा नाही काट के कापायचा. तड़पाना है, थोडं कापून फिर और तडपायचं, थोड़ा काट के तड़पाना परत थोडं कापून है. तडपायचं. Because when you are young, कारण जेव्हा तुम्ही जवान you are असता, full of aggression. तुम्ही पूर्ण रागात अग्रेशन मध्ये है ना, असता, तड़पा तड़पा के पूर्ण मारना. तडपत तडपत मारणार. But when I grew older, आणि जेव्हा मी मोठा होत गेलो then I understood. तेव्हा मला कळालं, And then I understood in the Spirit of God, मला प्रभूच्या आत्म्यामध्ये कळालं, you cannot even hate a sinner. तुम्ही लोक जे पापी आहेत त्यांच्यावर तुम्ही तिरस्कार करू शकत जब नाही. तक वो मर नहीं गया है, जोपर्यंत तो मेला नाही, उसका उद्धार का मार्ग अभी भी बचा हुआ है. त्याचा उद्धारचा मार्ग अजूनही उगला आहे. चोर क्रूस पर था, उसका उद्धार हो गया. जो क्रूसवर होता त्याचा उद्धार झाला And he still looks like God. आणि तो तरी तेव्हासारखा दिसतोय And he still has the Spirit of God in his आणि life. तरी त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा देखील आहे. परमेश्वर का सांस है उसके अंदर. परमेश्वराचा श्वास त्याच्यामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. Are you getting it, people? तुम्हाला हे समजून येते? This is a very important teaching that we are ही learning. सर्वात महत्वाची जी शिकवण आहे जी आपण शिकत आहोत. So God is real, परमेश्वर सत्य आहे devil is real. आणि सैतान देखील आहे. कुछ लोग बोलेंगे बाबा चर्च जाने से मुझे शैतान डर लगता है, चर्च नहीं जाने से डेंजरस है. काहींना वाटतं की चर्चला जाऊन सैतानाची भीती वाटते, I am चर्चला going जाणार to नाही. tell you, मी तुम्हाला एक सांगतो, और खतरनाक हो जाता है शैतान. त्यापेक्षा अजून त्या भयानक गोष्टी होऊन जातात. उसका चिढ़
कुछ लोग ऐसा डॉक्ट्रिन करते हैं काही लोक असं शिकवण देतात कि प्रभु के लोगों को शैतान गुस्सा करता है प्रभूच्या लोकांवर सैतान असा चिडचिड करतो और जो प्रभु को नहीं जानते उनसे प्रेम करता है। आणि जे प्रभूला ओळखत नाही त्यांच्यावर प्रेम करतो शैतान किसी से प्रेम नहीं करता सैतान कोणाशीच प्रेम करत क्योंकि नाही उसके अंदर प्रेम है ही नहीं। कारण त्याच्यामध्ये प्रेम नाहीये वो सिर्फ घात, हत्या और नाश करने के लिए आया तो है। फक्त घात हत्या आणि नाश करायला आला I'm आहे going to lead you on into all of those things. आपण या सर्व गोष्टी वाचल्यात Praise the Lord. हालेलुया मैं बाइबल पढ़ने से, मी बायबल वाचणे प्रार्थना करने से प्रार्थना करने नहीं। ऐसा लगता है कि कुछ है मेरे घर में, असं वाटतं की काहीतरी आहे माझ्या और कुछ घरात लोग बंद कर देते हैं। काही लोक बंद 2 करतात दिन अच्छा सोते हैं। 2 दिवस चांगलं झोपतात शैतान भी चालाक है। सैतान पण एक चालक आहे शैतान चालाक है, करता वो वार है। चालाक है, चतुर आहे तो हर बार वार नहीं करता। तो हर वेळेस हल्ला करत नाही कब वार करना है कधी वार करायचा और आहे कब वार रोकना है आणि कधी तो हल्ला उसको थांबवायचा पता आहे. है। हे सर्व त्याला माहिती आहे कलीसिया में आने से वार करेगा, कलिसेत येण्यात वार करणार कलीसिया नहीं आएंगे तो नहीं वार करेगा। कलिसेत नाही आले तर तो हल्ला करणार मैं नाही. चर्च जाने से बीमार, मी चर्च गेल्यावर आजारी पडतो चर्च के बाहर रहने से एकदम फिट। चर्चच्या बाहेर गेलं तर चांगलं राहतो. चालाकी, चतुरपणा उसको परमानेंटली तुमको फंसाना है। त्याला परमनंटली तुम्हाला फसवायचंय 2 रुपया जुआड़ी लगाता है तो 4 कमा लेता है। 2 असं जर ते जुवार लावलं तर त्याच्या जास्त कमवतो 10 रुपया लगाया तो 10 20 रुपया कमा लेता है। 10 रुपये लावले तर 20 रुपये कमवतो 100 लगाया तो 200 कमा लेता है। 100 लावले तर 200 कमवतो फिर जोश बढ़ जाता है, नंतर जोश फिर वाढतो बोलता है एक छोटे छोटे काम छोड़ दो। नंतर हे छोटे छोटे काम सोडून द्या. 50,000 लगाऊंगा तो 1 लाख जीतूंगा। 50,000 लावायचं म्हणजे 1 लाख जिंकेल 50,000 लगाया, 50,000 लावले पॉकेट खाली। पॉकेट खाली शैतान को मालूम है कहाँ खत्म करना है। सैतानाला माहिती आहे की कुठं ते संपवायचंय. लोग दुनिया में ऐसे भी सोच के बैठे हैं, लोक या जगामध्ये असा देखील विचार करून यीशु के बसले पास नहीं जाएंगे तो शैतान के बाबा वो तुम्हारा दुश्मन है, हमारा दुश्मन नहीं तो है। तुमचा दुश्मन आहे माझा नाही अरे वेडिया, तुला माहित नाही तो सगळ्यांचा दुश्मन आहे। तो सगळ्यांचा दुश्मन आहे शत्रू आहे तो. यीशुकडे आने से आपको एक सुरक्षा है। येशूंपाशी येण्यापासून तुम्हाला एक सुरक्षा आहे बट इफ यू आर नॉट इन द कवरिंग ऑफ जीसस, आपको कौन बचाएगा? परंतु जर तुम्ही प्रभू येशूच्या सुरक्षितेमध्ये नाही तर कोण वाचवणार प्रेज द तुम्हाला? लॉर्ड। हालेलुया. द डेविल इज अ शैतान- रियल पर्सन सैतान एक खरा व्यक्ती आहे एंड ही हेट्स आणि त्याला हे तिरस्कार आहे त्याला ही हेट्स यू। ते तुम्हाला तिरस्कार करतात ये बात अलग है। ही गोष्ट वेगळी आहे. पास्टर लोगों से, विश्वासी लोगों से जो गॉस्पेल सुनाते उनको और गुस्सा करता है वो। ते विश्वासी लोकांवर पास्टर अजून तो चिडचिड करतो जो यीशु का नाम लेते और गुस्सा करता है। जे येशूचे नाव घेतात ते अजून चिडतो. और गुस्सा क्यों करता है मालूम है? अजून का तो चिडतो आप समझो मैं क्या कह रहा हूँ। तर मी सांगतो तुम्हाला. बाकियों को गुस्सा करता है, बाकी लोकांवर राग राग करतो हमको और गुस्सा करता है। परंतु आपल्यावर जास्त जल राग करतो. जाता है। जास्त चिडतो क्यों? का क्योंकि उनको जब चाहे अटैक कर सकता है। कारण त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा तो अटॅक करू शकतो हमको त्याच्यावर. अटैक करने के लिए हाथ डालता है तो हाथ जल जाता है। परंतु आपल्यावर हल्ला करण्यासाठी इसीलिए त्याचा हात गुस्सा जळून जातो. करता है। याच कारणाने तो राग करतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. बट समटाइम्स गॉड अलाउज हिम टू कम इनटू योर लाइफ। परंतु कधी कधी परमेश्वर त्याला परवानगी देतात तुमच्या जीवनात यायला. लिमिटेड एक्सेस, परंतु मर्यादित ऍक्सेस, एकदम लिमिटेड एक्सेस। एकदम मर्यादित. तू फक्त हे करू शकतो, तू फक्त हे करू शकतो. उसको तू सर्दी दे सकता है, तू फक्त सर्दी देऊ शकतो, कैंसर नहीं। कॅन्सर नाही. तू उसको कैंसर दे तू सकता है, त्याला कॅन्सर देऊ शकतो, उसका लाइफ नहीं ले सकता। त्याचं जीवन तू घेऊ नाही शकत. गॉड नोज परमेश्वराला कौन सा माहिती आहे. लेवल में अलाउ करना है। कुठल्या लेवल मध्ये त्याला अलाव करायचं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हमने देखा है बाइबल में, आपण बायबल मध्ये जोब पाहिलं के लाइफ में परमेश्वर ने वो किया। योबच्या जीवनामध्ये परमेश्वराने ते केलं. लिमिटेड एक्सेस दिया शैतान को जोब के जीवन में खेलने के लिए। मर्यादित असा ताबा त्याला दिला फक्त. क्यों दिया? का केलं असं? क्योंकि जोब को 2 गुना बढ़ाना था प्रभु। कारण योबाला दुप्पट रीतीने आशीर्वादित So करायचं if you होतं. are going through tough phases, जर तुम्ही अवघड परिस्थितीतून जात असाल आप उम्मीद नाही श्योर हो जाओ, तुम्हाला शोर आहे काहीतरी होणार आहे। काहीतरी होणार आहे. हालेलुया. जब आपको लगा ना सगळं झालं, जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं झालं, खत्म हो रहा है, सगळं संपलंय, सडनली द होली स्पिरिट टेल्स यू अचानकपणे पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो सब ये पुराना खत्म हो रहा हे है, सर्व जुनं संपत आहे, दुपट नया कुछ आ रहा है। दुप्पट काहीतरी नवीन येत आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आमेन. प्रभु ने ये निर्जीव जगत को ऐसा बनाया प्रभूने है या निर्जीव जगताला असं कि बनवलंय कोई खाली नहीं रखते प्रभु। जर कोणच खाली ठेवत नाही प्रभू. एक जगह का हवा गर्म होता है एका जागेची हवा गरम असते तो वो हवा ऊपर उठ जाता है तर ती हवा वर येते. नीचे। आई एम टीचिंग यू साइंस।
मी तुम्हाला विज्ञान शिकवतोय. हवा गर्म हो गया, जेव्हा हवा गरम हवा होते, ऊपर चला गया, हवा वर जाते, प्रभु दूसरे जगह का ठंडा हवा को बोलते हैं, प्रभु दुसऱ्या ठिकाणच्या थंड हवाला म्हणतात, तू इधर जाके पूरा कर उसको. तू इथं पूर्ण जाऊन ती जागा भर. जब वातावरण को परमेश्वर खाली नहीं छोड़ते, जेव्हा परमेश्वर वातावरणाला आपके खाली और नाही मेरे सोडत, जीवन को खाली कैसे छोड़ तर सकते तुम्हाला आणि हैं? माझं जीवन कसं खाली सोडतील. डोंट वरी, यामुळे काळजी करू नका. गॉड विल प्रोवाइड. परमेश्वर पुरवठा करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. धन्यवाद येशू. जिसको शैतान कह रहे हैं हम, ज्याला आपण सैतान म्हणतोय, उसका पहला नाम शैतान था नहीं, त्याचं पहिलं नाव सैतान नव्हतं. उसका पहला नाम था, त्याचं पहिलं नाव होतं, क्या था? काय होतं? लूसीफर. लुसिफर. लूसीफर. लुसिफर. और आज जैसा लूसीफर को आप जानते हैं, आज जसं तुम्ही लुसिफरला ओळखता, वैसा नहीं था वो. तसा नव्हता तो अगोदर. It was very different. तो एकदम वेगळा होता. We'll go to that. आपण त्यामध्ये जाऊया. But शैतान बनने के बाद परंतु सैतान बनल्यानंतर उसका काम उसके नाम में छुपा है. त्याचं काम त्याच्या कामामध्ये लपले. उसका काम त्याचं नाव, उसका नाम में छुपा है. त्याचं काम त्याच्या नावामध्ये लपलेलं आहे. उसका नाम बदल दिया गया. त्याचं नाव बदललं गेलं. उसका नाम शैतान रख दिया. त्याचं नाव सैतान ठेवण्यात आलं. शैतान शब्द का अर्थ, सैतान शब्दाचा अर्थ, देखो अपने बच्चों को ना शैतानी कर रहा है कभी मत बोलना. त्यामुळे आपल्या लहान मुलांना असं सैतानी बहुत करतो असं बोलू शैतान है, ऐसा नका. नहीं खूप बोलू. सैतान आहे असं बोलू नका. Because it's a very spiritually powerful, negatively powerful name. कारण ते एकदम नेगेटिव्हली असं नाव आहे. आत्मिक रीति से, नकारात्मक तरीके से ये सामर्थ्य नाम है. आत्मिक रीतीने नकारात्मक असं हे सामर्थ्य नाव आहे. शैतान नहीं बोलना है अपने बच्चों को. सैतान बोलायचं नाही आपल्या लहान शैतानी मुलांना. कर रहा है, नहीं बोलना है. सैतानी करत आहे असं बोलायचं नाहीये. Because the name Satan, कारण जे नाव आहे सैतानचं, शैतान शब्द का एक ही अर्थ है. सैतान शब्दाचा एकच अर्थ आहे. एक ही अर्थ है, एकच अर्थ आहे, विरोधी. विरोधी. क्या नाम है? काय नाव आहे? विरोधी. विरोधी. परमेश्वर ये करना चाहते हैं, परमेश्वर हे करायला इच्छुक आहे. शैतान उसका विरोध करना चाहते परमेश्वर त्याचा विरोध, सैतान त्याचा विरोध करू हैं. इच्छितो. Whatever God does, परमेश्वर जे काही करतात, जो भी परमेश्वर करते हैं, जेही परमेश्वर करतात, शैतान उसका विरोध करना चाहता सैतान त्याचा विरोध करतो. है. समझ में आया? Amen. आई एम लेड टू प्रीच समथिंग एल्स ऑल्सो. पवित्र आत्मा मुझे कह रहे हैं. पवित्र आत्मा मला हे सांगत आहे. दैट इज वाई हे का? गॉड इन द फैमिली, परमेश्वर कुटुंबात आहे. कुटुंब को परमेश्वर ब्लेस करते हैं. कुटुंबाला परमेश्वर आशीर्वादित करतात. जो कुटुंब में एक दूसरे का विरोध है, ज्या कुटुंबामध्ये एकमेकांचा विरोध आहे, the devil has great power to come into that family. तर सैतानाकडे ते सामर्थ्य आहे त्या कुटुंबामध्ये येण्याचं. That's what the Bible says. त्याच कारणाने बायबल सांगते, Husband and wife पती आणि पत्नी be of one spirit, one ते body. एका आत्म्याने चालावे, एक हो जाओ. ते एक होऊन जावे. जिस परिवार में एक मन होगा, ज्या कुटुंबामध्ये एक मन असेल, वो परिवार ब्लेस्ड रहेगा. ते कुटुंब आशीर्वादित राहणार. जिस परिवार में खींचतान रहेगा, ज्या कुटुंबामध्ये अशी ओढताण असेल, स्पेशली एक्सटर्नल इन्फ्लुएंसेस, जे स्पेशली म्हणजे बाह्य ऋतील बाहर के लोग या तो हस्बैंड को सिखा रहे हैं, बाहेरचे लोक म्हणजे ते पतीला शिकवतात, या तो पत्नी को सिखा रहे हैं. नाहीतर पत्नीला शिकवतात. They exactly play the role of devil. ते एक्झॅक्टली ते सैतानाचं कार्य करतायत. That's what the Bible says. त्याच कारणाने बायबलमध्ये वो सांगितलं एक होंगे. ते एक होणार. And specially पुरुष के लिए कहा गया है, आणि पुरुषांसाठी खास करून सांगितलं, he will leave his parents. तो त्यांचे माता पिता सोडणार, वो अपने माँ बाप को छोड़ेगा. ते आपल्या आई वडिलांना सोडणार. Why this is written? तर असं का होणार? It's because कारण बाइबल चाहती है, बायबलला हेच हवं, प्रभु चाहते हैं, प्रभूला हेच हवं. अपने बच्चों का जीवन में दखल अंदाजी मत करो. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कसलंच अशी अडचण किंवा अडथळे नाही. तुम क्या चाहते हो वो उनको करने के लिए मत बोलो. तुम्हाला काय हवं आहे ते त्यांना करायला सांगू नका. See, please understand all of these things. तर या सर्व गोष्टी समजण्याचा These प्रयत्न are करा. deep, deep things. या सर्व अशा गहन वही गोष्टी, बाइबल कहता है अपने माँ बाप का आदर करो. तेच बायबल सांगते की आपल्या आई वडिलांचा मान करा. वही बाइबल कहता है सोलोमन राजा के बारे में अपना माँ का उपदेश सुन. आणि तेच बायबल सोलोमन राजामध्ये आपल्या आईचा उपदेश आहे. But when it comes to husband and wife, परंतु जेव्हा पती पत्नी बद्दल हे येतं, अपने बच्चों को उनके शादी के मैटर में मत सिखाओ. आपल्या मुलांना त्यांच्या लग्नाच्या विषयी घुसू देऊ नका. It is between the husband and wife to decide. हे फक्त पती आणि पत्नीच्या मध्येच असावा तो निर्णय. Nobody can do that. कोणच दुसरं, बाकी दुसरं कोण नसाय पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. So when
God is looking at you. जेव्हा परमेश्वर तुम्हाकडे पाहत आहे He wants you to be blessed. तर त्यांना हवं आहे की तुम्ही आशीर्वादित राहावं, But there is an adversary. एक विरोधी है परंतु त्यामध्ये एक विरोधी देखील आहे और उस विरोधी का इस्तेमाल करते आणि हैं. त्या विरोधाचा ते परमेश्वर वापर करतात. Now you tell me one thing. तर मला एक गोष्ट सांगा, जिनको बड़ा मसल्स चाहिए ज्यांना असे जास्त मसल्स हवे आहेत वो क्या करते हैं? ते काय करतात? What do they do? तर ते काय करतात? जिम में जाते हैं जिम मध्ये जातात and then they do resistance exercise. आणि ते पूर्ण असा चांगला व्यायाम करतात, रेजिस्टेंस विरोधी एक्सरसाइज करते. पूर्ण असं विरोधी व्यायाम करतात. विरोधी व्यायाम. विरोधी व्यायाम क्या है? विरोधी व्यायाम काय आहे? मेरे हाथ को वजन नहीं उठाना है, माझ्या हाताने वजन उचलायला लेकिन नको. आपका हाथ का मसल्स तब बनेगा परंतु तुमच्या हाताचे मसल्स जब तेव्हा वाढतील आपका हाथ को ऊपर आने के लिए कोई रोक रहा है. जेव्हा तुमच्या हाताला वर येण्यासाठी कोणतरी थांबवत आहे. समझ में आ रहा है? हालेलुया, दिस इज वेरी पावरफुल. आमेन. ये हाथ का मसल्स तभी बनेगा या हाताचे मसल्स तेव्हाच जब बनतील ये हाथ को ऊपर आने के लिए कोई रोक रहा है. जर हे हात वर येण्यासाठी जर कोणतरी थांबवत वो असेल. डंबेल है, डंबेल आपको रोक रहा है ऊपर आने के लिए. ते डंबेल आहे हातातले जे और आपल्याला वर घेणं आपका पडतं. उसके साथ लगातार जूझना है, आणि त्यासोबत आपल्याला असं झुंजायचं आहे, थकने तक जूझना है. थकेपर्यंत ते करायचं. जितना जूझोगे जितकं तुम्ही झुंजणार और जितना दिनों तक जूझोगे आणि जितक्या दिवस तुम्ही त्याशी उतना करणार, मसल्स बनते जाएगा. तितके तुमचे मसल्स बनत राहणार. तुम्हारा शरीर का हर एक एक्सरसाइज तुमचा शरीराचा प्रत्येक तो व्यायाम रेजिस्टेंस एक्सरसाइज है. तो विरोधी व्यायाम आहे. आपका शरीर नॉर्मली उठना चाहिए, तुमचं शरीर नॉर्मली उठायला हवं, लेकिन गुरुत्वाकर्षण उसे विरोध कर रहा है. परंतु गुरुत्वाकर्षण हे तुमचा विरोध आप करते. उसके विरोध में जितना पुशअप मारोगे तुम्ही त्याच्या विरोधात जेवढं पुशअप्स करताल आपका मसल्स उतना तैयार हो तेवढे जाएगा. तुमचे मसल्स हे तयार होतील. शारीरिक मसल्स विरोध से पैदा होता है, शारीरिक मसल्स विरोधने येतात, आत्मिक मसल्स आत्मिक विरोध से पैदा परंतु होता है. आत्मिक मसल आत्मिक विरोधाने येतात. It is not possible for God to lift you up like that. हे फक्त पॉसिबल नाही की परमेश्वर या प्रकारे तुम्हाला उचलावं. जितना बड़ा प्रभु का दास, जितका प्रभूचा दास, जितना बड़ा प्रभु का दासी, जितका प्रभूचा दासी, उतना विरोध से होके जाना पड़ेगा. तितक्या विरोधात त्याला जावं क्योंकि लागणार. जितना वजन उठाओगे कारण जितका तुम्ही वजन उतना उचलणार आत्मिक मसल्स तैयार हो जाएगा. तेवढं तुमच्या आत्मिक मसल्स Praise तयार the Lord. हालेलुया. The Bible says बायबल सांगते अगर आपका जीवन में तकलीफ है जर तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे उसके द्वारा आपका धैर्य निर्माण होता है, त्याद्वारे तुमचं धैर्य और निर्माण वो होतं धैर्य के द्वारा आणि त्या धैर्याद्वारे आपका आत्मिक जीवन में उन्नति तैयार होता आपल्या है. आत्मिक जीवनामध्ये उन्नती तयार होते. रोज सुबह उठकर व्यायाम करना पड़ता है, रोज सकाळी उठून व्यायाम करावा लागतो. रोज सुबह उठकर शैतान से लड़ना पड़ता रोज है. सकाळी उठून सैतानाशी लढावं लागतं. एवरी डे इज अ फाइट. प्रत्येक ते दिवस युद्ध आहे. क्यों? का? क्योंकि परमेश्वर को अच्छा लगता है हमें लड़ते हुए देखना. कारण परमेश्वराला हे चांगलं वाटतं का आपण लढाई करताना? परमेश्वर को अच्छा लगता है हमें जीतते हुए देखना. परमेश्वराला चांगलं वाटतं जेव्हा आपल्याला प्रेज जिंकतो. द लॉर्ड. हालेलुया. मेरे जीवन में बीमारी है माझ्या जीवनात आजार पण क्योंकि आहे प्रभु को देखना है कि मैं जीत रहा हूं. कारण प्रभूला पाहायचं आहे की मी जिंकत आहे. मेरे जीवन में तकलीफें हैं माझ्या जीवनात त्रास आहेत because God wants to see me winning. कारण मला परमेश्वराला मला विजयी होताना Praise पाहायचं the आहे. Lord. हालेलुया. So God allows Satan, the adversary, the virodhi, to lift you up. त्यामुळे परमेश्वर त्या सैतानाला विरोध करायला करतो कारण की आपला त्यामध्ये विजय व्हावा. The devil is a real spiritual enemy. सैतान हा खरा आत्मिक विरोधी आहे. Now one thing you have to understand. तर एक गोष्ट आपल्याला समजायला हवी Many people equate devil with God. की काही लोक आहेत ना, परमेश्वर और शैतान को एक समान जानते हैं लोग. ते काही लोक परमेश्वराला आणि सैतानाला एक समान Even I जाणतात. have seen many men of God also preach शैतान बहुत पावरफुल है. आणि आपण काही असं संदेशांना देखील पाहिलंय की सैतान खूप सामर्थ्यशील आहे असं म्हणतात. शैतान मनुष्य के दृष्टि से पावरफुल हो सकता है, सैतान मनुष्याच्या दृष्ट्या पॉवरफुल असू शकतो, but when it comes to God, परंतु जेव्हा देवाचा विषय येतो he is nowhere close to him. तो त्या समोर काहीच नाहीये. आप सचिन तेंदुलकर का तुलना तुम्ही सचिन तेंदुलकरची तुलना वो गली में पेट निकालकर थोड़ा क्रिकेट खेलने वाले के साथ कर रहे हैं. जर पोट निघलेला माणसं जो थोडा क्रिकेट खेळतो तशीच करू शकता का? 50 साल का आदमी 50 वर्षाचा माणूस वजन बढ़ के 150 किलो हो गया है. वजन वाढून 150 किलो झाला. मला पण खेळायचे बोलते हैं ना, मला पण खेळायचं आता म्हणतो. उसका तुलना आप सचिन तेंदुलकर से कर रहे हैं. त्याची तुलना तुम्ही सचिन तेंदुलकर सोबत आप करू समझ शकता गए का? मैं क्या कह रहा हूँ? हे फक्त उदाहरण आहे. परमेश्वर के आसपास भी नहीं है वो. तो परमेश्वराच्या आसपास देखील नाहीये. He is nowhere close to God. तो त्या परमेश्वराच्या जवळ देखील नाहीये. So he is a very weak enemy.
त्यामुळे तो एकदम असा कमजोर शत्रू आहे. किसके लिए? कोणासाठी? जो यीशु में है. जे येशूंमध्ये आहेत. यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है. यीशु मेरे अंदर है, वही मेरा ताकत है. कधीच विसरायचं नाही. येशू आपल्या आतमध्ये आहे आणि ते माझं सामर्थ्य आहे. अगर यीशु तुम्हारे अंदर है, येशू तुमच्या आतमध्ये आहेत. यीशु मेरे अंदर है, येशू माझ्या आतमध्ये आहे. मैं शैतान को चींटी भी नहीं मानता, मी सैतानाला मुंगी देखील समजू शकत नाही. कुतरा भी नहीं मानता, कुत्रा पण नाही हट मानत. करके भगाते हैं. लगेच असं फाकलू शकतो. आमेन. समझ में आ रहा है? समझता आई है? वॉन्ट टू बिल्ड योर एटीट्यूड समथिंग पीपल. मला तुमची वृत्ती अशी एक वो बनवायची आहे. शैतान को बहुत बड़ा मत करो. त्या सैतानाला असं भरपूर मोठं करू नका. यीशु ने क्रूस पर उसका तमाशा कर दिया. दैट्स व्हाट द बाइबल सेज. त्याच कारण बायबल म्हणते येशूने त्याचा वधस्तंभावर असा मैं आज तमाशा आपके केला. दिमाग में शैतान का सही रूप लाने वाला हूँ. मी तुमच्या डोक्यामध्ये सैतानाचं खरं रूप आणत आहे. शैतान कैसा दिखता है एग्जैक्टली बताने वाला हूँ. सैतान कसा दिसतो एक्झॅक्टली मी सांगणार आहे. मैं एटलीस्ट पवित्र आत्मा ने मुझे कैसा दिखाया है. पवित्र आत्माने मला कसं दाखवलं तसं मी सांगतो. बाइबल कहता है बायबल सांगते यीशु ने शैतान का ओपन शो कर दिया क्रूस के ऊपर. येशूने वधस्तंभावर त्या सैतानाचा उघड तमाशा केला. जो ताकत था सब हथियार छीन लिया जे त्याच्याकडे सामर्थ्य होतं, ताकद होतं, सगळं काढून और घेतलं उसका ओपन शो कर दिया. आणि त्याचा खुला तमाशा मैं केला. बोला प्रभु एक एग्जाम्पल दो, मैं समझ नहीं पा प्रभु रहा. मला एक उदाहरण द्या, मला समजत प्रभु नाही. ने मुझे एग्जाम्पल प्रभूने दिया. एक उदाहरण दिलं. एक कुत्ता, ऐसा कुत्ता जिसके बहुत बाल हैं, एक कुत्रा असा ज्याचे भरपूर असे केस आहेत. फिर उसको एक बीमारी होता है, मग त्याला एक आजार सारे होतो. बाल झड़ जाते हैं, सगळे केस त्याचे निघून पतला जातात. पूंछ, एकदम पातळ शेपटी, खुजली वाला, खाजवणार. एक बाल नहीं शरीर में. देखा होगा आपने ऐसे एक केस कुत्ता. नाही त्या कुत्र्याला. और इधर जाने से कू 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 कू, उधर जाने से कू 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 कर रहा है. इथं जाऊन तसा आवाज करतो, छोटा आवाज करतो. मेरे नजर में शैतान का औकात उससे ज्यादा कुछ भी नहीं है. माझ्या नजरेत सैतानाची अवकात त्यापेक्षा काय नाही. जो यीशु के संतान है जे येशूंचे संतान आहेत उनके सामने शैतान का औकात उससे ज्यादा कुछ नहीं है. त्याच्यामध्ये त्या सैतानाची अवकात काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो नेवर ग्लोरीफाई द डेविल. क्या है वो शैतान? त्यामुळे सैतानाला असं मोठं करू नका, काहीच नाही त्यात. खून से धुले हुए व्यक्तियों को देखकर शैतान भागता है. रक्ताने धुतलेल्या लोकांना पाहून सैतान प्रेज पळतो. द लॉर्ड. हालेलुया. भाग जाएगा. पळून जाणार तो. मेरा विश्वास है मैं जहां कदम रखता हूं शैतान भाग जाता है. माझा विश्वास आहे, मी ज्या ठिकाणी पाऊल ठेवतो तिथून सैतान मुझे पळतो. मारने के लिए आता है, मला मारण्यासाठी येतो. लेकिन कुत्ता जैसे एग्जाम्पल दे रहा था ना, जसं मी तुम्हाला उदाहरण देत होतो कुत्र्याचं, का करके भाग जाता है. असा आवाज करून तो पळून आई जातो. बिलीव दैट. मी असा विश्वास धरतोय तो. और परमेश्वर ने मुझे महसूस कराया है. आणि परमेश्वराने तो अनुभव मला दिलाय. जंगल का सबसे ताकतवर जानवर कौन है? जंगलाचा सर्वात सामर्थ्यशील प्राणी कोण आहे? लायन ऑफ जुडा. सिंह. सिंह का बच्चा है हम. आपण सिंहाची मुलं आहोत. शेर जैसे चलते हैं हम. सिंहाप्रमाणे चालतो. सिंह के सामने कुतरा, वो भी बाल झड़े हुए खुजली कुत्ता, सिंहासमोर तो केस निघलेला उसका कुत्रा, क्या औकात है? त्याची काय अवकात आहे त्यासमोर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो. बोला. मराठीमध्ये काय म्हणतात सिंह के बच्चों को क्या कहते हैं? छावा. छावा. बोला मी छावा आहे. मी छावा आहे. मी येशूचा छावा आहे. मी येशूंचा छावा आहे. हे कुत्रा माझ्या समोर येऊ शकत हा नाही. कुत्रा माझ्या समोर येऊ शकत नाही. 3 किलोमीटर दूर जाके भो 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 करेगा. 3 किलोमीटर जाऊन तो भुंकणार असा. काही होणार नाही. उसके तरफ देखना भी नहीं हमको. त्यापाशी बायचं देखील नाही आपल्याला. समझे? समझ में आया? आमेन. कभी कभी उसका बाल जब झड़ता है ना, कधी कधी जेव्हा त्याचे केस पडू लागतात अपना नाक में जाता है, तर त्याच्या आपल्या नाकात एक जातात. आधा छींक हो जाएगा. एखाद्या वेळेस अशी छीक येईल. छींक देना, बात खत्म. शिंकून टाकायचं. तुम्हारा बीमारी छींक है, तुमचं जे आजार पण एक शिंक तुम्हारा आहे. कर्ज छींक है प्रभु के तुमचं नजर कर्ज में. शिंक आहे प्रभू. तुम्हारा तकलीफें छींक है. तुमचे त्रास शिंक आहेत. 1-2 छींक के बाद वो खत्म हो जाएगा. एकदा शिंकून टाका ते निघून प्रेज जाणार. द लॉर्ड. हालेलुया. I want to build your vision towards devil. माझं तुमची एक नजरिया जो बघण्याची पद्धती बदलायची आहे आज सैतानाप्रती. बोलता होगा शैतान, आज बोलत असेल खूप सैतान, खूप अवघड झाला आज. खूप अवघड हे झाला. काय करता हे काय करायला लागलं? आज? क्या कर रहा है ये पास्टर? ये उल्टा. अरे भाई तू यीशु का प्रचार कर. अरे तू येशूंचा प्रचार कर. मेरा बाल झड़ने के बारे में क्यों प्रचार कर रहा है? माझे केस पडण्याबद्दल का बोलतो? आज एवरीथिंग इज रिवील्ड. आज सर्वाचा खुलासा होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू गेटिंग इट पीपल? तुम्हाला हे समजत आहे?
So you should not fear the devil. त्यामुळे तुम्हाला सैतानाला घाबरायला नाही If पाहिजे. you are children of God, जर तुम्ही परमेश्वराची मुलं आहात, अगर आप यीशु के संतान हैं, जर तुम्ही येशूची संतान आहात, आपके सामने वो खड़ा नहीं हो तो सकता. तुमच्या समोर थांबू शकणार नाही. But he is the real enemy. परंतु तो खरा शत्रू आहे. Praise the Lord. हालेलुया. But he is not equal to God. परंतु त्याची तुलना देवाशी होत शकते. He is not at all powerful before God. तो परमेश्वरासमोर कसला सामर्थ्यशील नाहीये. बाइबल में कहीं नहीं लिखा है कि परमेश्वर उसके साथ लड़े. बायबल मध्ये कुठेच लिहिलं नाही की परमेश्वर त्याच्याशी लढले. परमेश्वर उसको जानते हैं, ये मेरा बराबर का नहीं है, इसके साथ नहीं लड़ूंगा. परमेश्वराला माहित आहे हा माझ्या बरोबरीचाच नाहीये, ती मी याच्याशी का लढू. समझ में आए? आमेन. एक बार उसने लड़ने का कोशिश किया. एकदा त्यांनी असं युद्ध करण्याचा प्रयत्न केला. एक बार कुत्ता गाड़ी के पीछे दौड़ा. एकदा कुत्रा गाडीच्या मागे पळाला. ऐसा करके एक लात पड़ गया उसको. एक त्याची त्याला लात पडली. उसके बाद पीछे हट गए. त्यानंतर तो मागे हटला. Similarly, त्याचप्रमाणे एकदम when Jesus was on the cross, जेव्हा येशू वधस्तंभावर होते, the devil thought, I have won. सैतानाला वाटलं की मी आता मैं जीत जिंकलो, गया. मी आता जिंकलोय. God has lost the battle. आता साहेब देवाने हे युद्ध हारले. But little did he understood at that time. परंतु त्यावेळेस त्याला एक कळून आलं. नंतर उसको समझ में नहीं आया. त्याला समजलं नाही. He got a final kick on his head. त्याच्या डोक्यावर एक शेवटची ती लात बसली. यीशु ने उसके सर को, उस सांप को पैर से कुचल दिया. येशूने त्या सापाचं ते डोकं पूर्ण चेदरलं. He crushed the head of the devil. त्या सैतानाचं डोकं पूर्ण त्यांनी तुडवलं. And he is a defeated one. आणि तो एक हारलेला वो व्यक्ती आहे. हारा हुआ है. तो एक हारलेला आहे. Many people give him Lord of glory. कितीतरी लोक त्याला असं पूर्ण मोठं वो बघतात, हारा हुआ है. परंतु तो वो हारलेला आहे. सदमे में है. तो एका सदमेमध्ये आहे. But people think that he is so powerful. परंतु लोक असा विचार करतात की त्याला त्याच्यापाशी सामर्थ्य आहे. When you are under the blood of Jesus, परंतु जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या no रक्ताच्या devil आतमध्ये can असता, stand before you. कसलाच सैतान तुमच्या समोर थांबू शकत नाही. God is with you. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. Praise the Lord. हालेलुया. Many people they fear the demons here there. कितीतरी लोक आहे ना या ठिकाणी अशा त्या सैतानांना Pastor, घाबरतात वो गली में ना कुछ है. की त्या गल्लीमध्ये ना काहीतरी आहे, आमच्या घरी काहीतरी आहे. आमच्या घरी काहीतरी आहे. पास्टर मला ते सिस्टरने ना कर्स केला, म्हणजे मला त्या अभिशाप दिया. सिस्टरनी ना असा शाप दिलाय. कुछ मेरे लिए नींबू बांधा फेंका, काहीतरी असं लिंबू बांधला फेकला, विचक्राफ्ट किया. पुन्हा असं काही जादूटोना केला. करा ना प्लीज माझ्यावर. करा माझ्यावर. बोला लोकांना माझ्यावर करा ना प्लीज. लोकांना बोला माझ्यावर करा प्लीज. हे काम नहीं आएगा उस. ते काहीच काम करणार नाही. There is no devil who can live in your home. असला कसला सैतान नाही जे तुमच्या घर स्वीकारू मेरा शकतो. घर में मुझे वो कोना में डर लगता है. मला घरामध्ये त्या एका कोपऱ्यात भीती ब्रदर वाटते. एंड सिस्टर उधर कुछ नहीं है. ब्रदर आणि सिस्टर तिथे काहीच नाहीये. उसको साफ करो, मकड़े का जाला है, तो और साफ उधर एक करा, बल्ब लगा दो, बस आणि बात इतनी ही है. तिथे एक बल्ब लावा, संपलं. प्रैक्टिकली पॉसिबल नहीं है. प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाहीये. अगर आप यीशु के संतान हैं, जेव्हा तुम्ही परमेश्वराची संतान पॉसिबल आहात, नहीं है कि आपके घर में घुसकर शैतान हे रहे. पॉसिबल नाही की सैतान येऊन तुमच्या घरात राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॉसिबल नहीं है कि आपके ऊपर कोई जादू टोना करे. शक्यच नाही की तुमच्यावर जादूटोना होणार. अब कल से रास्ते में जो नींबू मिर्ची पड़े रहते हैं, उद्यापासून जे रस्त्यावर लिंबू मिरची जाके पडलेले ऐसा असतात, ऐसा मत करने बैठो. जाऊन लगी त्याला पास्टरने तुडवायला नका सांगितलं. म्हणू. पास्टर म्हटलेत. आपलं लोक पण आघाव होऊन जाते. आपले लोक This कसे is how we say आगाव it. आगाव होऊन जातात. आघाव नहीं होना है. आगाव व्हायचं नाहीये. You know, I know many people in US. USA मध्ये History भरपूर में. असे लोक आहेत. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय, सांप ने काटा तो भी हमें कुछ नहीं होगा. सापाने चावलं तरी मला काही होत नाही. जहर पिया तो कुछ नहीं होगा. जहर जरी पिलं तरी काय होणार नाही. फिर मैंने बोला दिनेश ब्रदर को, त्यानंतर दिनेश ब्रदर एक जहर का बोतल लेके आओ, ब्रदर एक 20 सबको पिलाएंगे. सगळ्यांना पाजूया, कुछ नहीं होगा. काहीच होणार नाही. आपको पता है ये पागलपन चर्चेस में हुए हैं. हे असे पागल पण झालंय चर्च मध्ये असं. वी हैव एग्जांपल्स फ्रॉम यूएस. आपल्याला त्या अमेरिकेचं एक उदाहरण आहे. चर्च के अंदर सांप लेकर आए. चर्चच्या आतमध्ये ते साप घेऊन ये आले. हमको काटेगा, कोबरा लेके आए, काटेगा, हमको कुछ नहीं होगा. ते असा जो साप चावलं तरी आम्हाला काय होणार नाही. तुरंत सब मर गए. जहर पी के मर गए, सांप काटने से मर गए. जहर पिऊन मेले आणि साप चावल्याने देखील मेले. डोंट मॉक गॉड.
त्यामुळे परमेश्वराला तुलना हे करू नका. बाइबल में लिखा गया अगर तुम्हें सांप काटे तो तुम्हें कुछ नहीं होगा, बायबल मध्ये लिहिलंय तुम्हाला जर साप चावेल तर काय होणार नाही, बिच्छू काटे तो कुछ नहीं होगा, विंचूने चावलं तरी काय होणार नाही. जहर तुम्हारे ऊपर असर नहीं करेगा. ते जहर आहे, जे विष आहे ते तुम्हाला चावणार कब नाही. कब कधी? जब वो करे. जेव्हा ते करणार. तुम जानबूझ के सांप को कटवाओगे तो जरूर मरोगे. जर तुम्ही जाणून बुजून स्वतःला चावून घेता असाल तर तुम ते होणार. जानबूझ के जहर पियोगे दिखावा करने के लिए, देखो मैं प्रभु का इतना बड़ा दास हूं, वही जगह पर मरने वाले. जर हटकून तुम्ही असं करत असाल तर त्याच ठिकाणी तुम्ही मरणार. कितने लोगों का विश्वास पीछे चला गया इस तरह का पागलपन चर्च में किती हुआ. लोकांचा विश्वास हा मागे हारला या असल्या पागलपणामुळे. यीशु को शैतान ने कहा येशूला सैतानाने म्हटले ऊपर से जंप मारो नीचे, वरून खाली उडी मार, क्योंकि लिखा है कारण लिहिलंय वो वचनात. अपने स्वर्गदूतों को भेजकर तुम्हारी सुरक्षा करेगा. तो त्यांच्या स्वर्गदूताला पाठवून तुमची वो तेरे सुरक्षा पैरों करेल. को जमीन पर लगने भी नहीं देंगे. तुझे पाय तुझ्या जमिनीला लावू देखील देणार नाही. यीशु ने कहा येशू म्हटले बराबर ऐसा लिखा है. बरोबर आहे असं लिहिलंय, यीशु ने जंप नहीं किया. परंतु येशूने उडी मारली यीशु ने नाही. कहा येशू अपने म्हटले, परमेश्वर का परीक्षा मत लो. आपल्या परमेश्वराची परीक्षा करू नका. यीशु गिर जाते तो येशू बचा लिए जाते. येशू जर पडले असते तर त्यांना वाचवलं असतं. तुम्हें कोई फंसा देगा तो प्रभु बचा देगा. तुम्हाला कोणी फसवलं तर प्रभू वाचवणार. तुम कहीं जा रहे हो और सांप काट गया जर तुम्हें, तुम्ही कुठे जात आहात आणि अचानक सापाने and चावलं, then you pray, तेव्हा तुम्ही प्रार्थना then करा, God will protect you. तर परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवणार. लेकिन अगर यहाँ से जाते वक्त परंतु जर इथून जाताना तुम्ही, रेखा सिस्टर बोल रहे हैं लेखा सिस्टर म्हणताय, अपने पड़ोसी को आओ आओ मैं यीशु का ताकत दिखाती हूँ, या मी तुम्हाला येशूचं सामर्थ्य मेरे घर में दाखवते. बैठो, माझ्या घरात बसा, बाबा कोबरा घेऊन या, एक चांगला कोबरा घेऊन या. असा करू नका. असं करू नका. डेमोन्स्ट्रेशन काम नहीं है. हे पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन काम नाही. चर्चेस have become a place of demonstration. चर्च हे असं एक स्थळ बनलंय बराबर demonstration कैमरा साठी. चालू है, बरोबर कॅमेरा चालू सब आहे. रिकॉर्डिंग हो रहा है. सगळं रेकॉर्डिंग होत अच्छा, आहे. देखो जादू, देखो जादू. बघा आता जादू कशी होते. Churches are not that place. तर चर्च असं काही ठिकाण We नाही या know प्रकारचं. God protects. आपल्याला माहिती आहे परमेश्वर सुरक्षा करतात. We know God heals. आपल्याला माहिती आहे ते आरोग्य देतात. We know God is powerful. आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे ते सामर्थ्य We आहे. know God is a miraculous God. आपल्याला माहिती आहे ते चमत्कार करणारे But we परमेश्वर don't आहे. want to put a show of that. परंतु त्याचा आपल्याला काही देखावा जब करायचा वो नाही. टाइम आएगा प्रभु करेगा. जेव्हा ती वेळ येईल प्रभू करणार. Are you getting it, people? What I'm trying to tell you? तुम्हाला समजतंय मी काय सांगण्याचा Praise प्रयत्न the करतो. Lord. हालेलुया. बोलो धन्यवाद यीशु. बोला धन्यवाद येशू. God is good. परमेश्वर चांगला आहे. So Bible says बायबल सांगते the devil is a real enemy. सैतान हा खरा शत्रू आहे. He hates you. तो तुमचा तिरस्कार करतो. Why? Because you are created in the image of God. का तर तुम्ही परमेश्वराच्या प्रतिरूपाने तयार केले आहात. Praise the Lord. हालेलुया. Why? Because he has your name in his palm. कारण का God has your name in his palm. कारण परमेश्वराने तुमचं नाव त्यांच्या हातावर लिहिलं आहे. He hates you. हे त्याला आवडत नाहीये. Don't expect him to love you. तर त्यामुळे त्याच्यापाशी प्रेमाची आशा धरू Some नका. people have gone foolish. तर काही लोक यामध्ये पूर्ण फसतात. शैतान का पूजा करने लगे. सैतानाची पूजा करू As लागले. if शैतान का पूजा करेंगे जसं ते सैतानाची तो पूजा शैतान करतील उनसे प्रेम करना शुरू तर करेगा. सैतान त्यांच्यावर प्रेम करू He लागेल. cannot do that ते कधीच करू शकत because नाही. उसके सिस्टम में प्रेम नहीं है. कारण त्याच्या सिस्टम मध्ये ते प्रेम नाहीये. परमेश्वर के सिस्टम में नफरत नहीं है. परमेश्वराच्या सिस्टम मध्ये ते तिरस्कार God is नाहीये. love परमेश्वर प्रेम आहे and the devil is hatred. आणि सैतान हा तिरस्कार आहे. Praise the Lord. हालेलुया. So he will continue to hate you. त्यामुळे तो सदैव तुम्हाला तिरस्कार करणार. थँक्यू जीसस. But the Bible says one thing परंतु बायबल मध्ये एक गोष्ट आहे. to you and me. तुम्ही आणि मी जो कोई भी तुम्हारा जीवन में परिस्थितियां हैं, ज्या कोणत्या परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहेत. many people quote this one verse from the Bible. कित्येक लोकांनी हे बायबलचा शब्द James 4:7 याकोब 4:7 और सीधा बोल देते हैं, लगेच ते बोलतात resist the devil and the devil shall flee. सैतानाचा विरोध करा आणि सैतान पळून जाईल. But you need to quote the full verse. परंतु तुम्हाला ते पूर्ण तो वचन वाचायला हवं. Full verse says, पूर्ण वचन काय सांगतंय. submit to God अगोदर परमेश्वराला सरेंडर व्हा and then resist the devil. आणि त्यानंतर सैतानाचा विरोध करा And then the devil will flee. आणि त्यानंतर तो सैतान पळून जाईल. If you have not yet submitted to God, जर तुम्ही पूर्ण देवाला असे समर्पित झाला नसाल then you cannot resist the devil. तर तुम्ही सैतानाचा विरोध करू शकणार नाही. बाइबल में एक ऐसा घटना हम देखते हैं. बायबल मध्ये अशा आपण घटना पाहतो. When Paul cast out devil, जेव्हा पौल आज सैतानाला हाकलतो. Paul जब भी दुष्ट आत्मा निकालता था, पौल जेव्हा पण तो दुष्ट आत्मा काढायचा with one word, फक्त एका शब्दाने दुष्ट आत्मा छोड़कर चला जाएगा. तो दुष्ट आत्मा पळून जायचा. When Peter did that, जेव्हा पेत्राने तसं एक केलं, वर्ड में दुष्ट आत्मा चला जाएगा. एका शब्दात तो दुष्ट आत्मा पळून जायचा. All the apostles, हे सर्व जे सेवक होते उनके समय में सब हुआ ये.
या त्यांच्या वेळेत काळात सर्व हे झालं. Even today also. इव्हन आज देखील When a man of God or a woman of God or any lay person who is filled with the belief, faith of Christ, जे प्रभू येशूच्या विश्वासाने जेवढेचे सेवक आहेत जे भरलेले आहेत, to make it very simple, तर एकदम जिसके जीवन में यीशु खरा सच्चाई बन चुका है, ज्यांच्या जीवनात येशू खरा एकदम सत्य बनला आहे, the same person, if that fellow cast out devil, it has to go. तर त्याच व्यक्तीद्वारे तो सैतान हाकललाच जाणार. But Bible में एक एग्जाम्पल है, परंतु बायबल मध्ये एक उदाहरण शिवा आहे. के बेटे, शिवा के शिवा बेटे, चे मुलं उन्होंने देखा, त्यांनी पाहिलं, अरे पॉल कहता है यीशु के नाम में जा, पौल म्हणतो की येशूच्या नावात जा, तो चला जाता है. तर निघून जात आहे. यीशु के नाम में चंगाई, येशूच्या नावात चला जाता आरोग्य, है. तर जात आहे. तो मैं भी यीशु के नाम में बोलूंगा. तर मी पण येशूच्या नावात म्हणेन. एंड देन उन्होंने दुष्ट आत्मा का प्रकोप देखा, आणि त्यानंतर त्यांनी दुष्ट आत्म्याचा प्रकोप पाहिला. एंड देन उन्होंने बोला यीशु के नाम में आणि नंतर ते म्हणले येशूच्या दुष्ट आत्मा नावामध्ये चला जा. दुष्ट आत्मा निघून जा. मैं थोड़ा उसको ड्रामा करके बताता हूँ ना. वो जो कुत्ता उसको काट रहा था, जे कुत्र त्याला चावत होतं, स्लो मोशन में पलट के देखा उसको, त्याने असं हळू स्लो मोशन मध्ये पाहिलं वळून. त्याने वो काटने वाले को छोड़ दिया, त्या चावणाऱ्याला त्यांनी सोडून ऐसा दिलं, देखा. परंतु त्यांनी वळून पाहिलं. पॉल आई नो, पॉलला मला मी ओळखतो, जीसस आई नो, येशूंना देखील मला बट माहिती, हु आर यू? पण तू कोण आहेस? पॉल मुझे पता है, पौल मला माहिती क्योंकि आहे, जब मैं पॉल को देखता हूँ मुझे यीशु दिखता है. कारण मी जेव्हा पौलाला बघतो तेव्हा मला यीशु येशू तो मुझे दिसतात. पता ही है, येशू तर मला वो माहितच प्रभु आहे है. ते की प्रभू आहेत, तू कौन है भाई? पण तू कोण आहेस? आपको पता है उसके बाद क्या हुआ? तुम्हाला माहिती आहे त्यानंतर काय झालं? उसके सारे कपड़े उतारे, त्याचे सगळे कपडे काढण्यात नंगा आले, करके दौड़ाया उसको. त्याला भोंगळ करून पळवलं. If you have not submitted to God, जर तुम्ही देवाशी समर्पित नसाल then the devil is so powerful before you. तर सैतान हा तुमच्या पुढे एकदम सामर्थ्यशील राहणार. But if you have submitted to God, जर तुम्ही परमेश्वराला समर्पित he असाल has absolutely no power before you. तर तुमच्या समोर त्याचं काहीच सामर्थ्य नाहीये. Praise the Lord. हालेलुया. I believe आज प्रभु ने आपकी आंखें खोली और आपने परमेश्वर का वैभव को देखा. मी विश्वास धरतो की तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकून ते परमेश्वराचा खरा वैभव पाहिला, And you also saw the weak, आणि तुम्ही ते कमजोर देखील पाहिलं, lost, defeated Satan also. जो हारलेला कमजोर सैतान देखील पाहिला. Amen. आमेन. घर जाके मत बोलो अब, घरी जाऊन मला आता बोलू भीती नका असं, वाटते. की मला भीती वाटते, Because the Bible says, कारण बायबल मध्ये लिहिलंय when the Spirit of God comes, जेव्हा प्रभूचा आत्मा येईल He will make you bold. तो तुम्हाला धैर्यशील बनवेल, धाडसी बनवेल. Faith विश्वास and fear, आणि भीती these are two different terminologies. या सर्व वेगळ्या गोष्टी आहेत दोन. विश्वास है तो डर नहीं है. विश्वास आहे तर भीती नाहीये. Praise the Lord. हालेलुया. आमेन. थँक यू जीसस. We will continue this. आपण हे पुढे कंटिन्यू करू क्योंकि समय होते चला है. कारण वेळ आपल्याकडे तेवढी नाहीये. And I believe the devil is little relaxed now. अच्छा हो गया, मेरा एक्सपोजिशन थोड़ा कम हो गया. त्याला वाटलं चांगलं की माझं एक्सपोजिशन थोडं थांबलं, But don't be very happy. परंतु पूर्ण आनंदी होऊ नका. अगले बार मैं एक नया स्पिरिचुअल चाबुक लेकर आऊंगा. पुढच्या वेळेस मी एक चांगला असा स्पिरिच्युअल चाबूक घेऊन येणार आहे. Devil will have no power over your life. सैतानाला तुमच्यापाशी काही सामर्थ्य नाहीये. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. So next week we will talk about आपण पुढच्या वेळेस याबद्दल बोलूया. the origin of Satan, सैतानाचं जे ओरिजिन आहे, the origin of those fallen angels. जे पाडलेले जे स्वर्गदूत आहेत कहाँ थे, ते जे कुठं होते, कहाँ गिरे. कुठं पडले. The Bible says they fell. बायबल मध्ये लिहिलंय ते पडले, And then मध्य आकाश में अभी क्या कर रहे हैं, आणि मध्य आकाशामध्ये ते आता काय करत आहेत, where they will be, ते कुठे आहेत आता, कब कहाँ होने वाले आणि हैं. ते कुठे होणार आहेत The आता. Bible gives us very clear idea about all of this. बायबल मध्ये या सर्व बद्दल क्लिअर पहले कहाँ थे, पहिलं कुठे होते, कहाँ गिरे, कुठं पडले, अभी कहाँ है, आता कुठं आहेत, कहाँ होने वाले हैं. आणि कुठे ते आता असणार आहेत. Finally उनका क्या दशा होने वाला है. शेवटची त्यांची दुर्दशा कशी होणार आहे. God has given a very clear idea उनका क्या फ्यूचर है. परमेश्वराने पूर्ण स्पष्टपणे आयडिया सांगितली त्यांचं भविष्य काय आहे. इसीलिए त्याच कारणाने I am teaching you all of these मी तुम्हाला things. या गोष्टी सर्व शिकवतोय. You should know. तर तुम्हाला कळायला हवं, तुम्हारे जीवन में थोड़ा कठिनाइयां आए. तुमच्या जीवनात थोडे त्रास यावे, It is a temporary phase in your life. हे फक्त मर्यादित अशी स्थिती आहे जी तुमच्या जीवनात येणार Don't आहे. be moved. त्यामुळे यामुळे हळू नका, घाबरू नका, Because the Bible says कारण बायबल सांगते परमेश्वर ने शैतान का सिर को
कुचल दिया. परमेश्वराने सैतानाचं डोकं तुडवलंय. The same Bible says आणि तेच बायबल in the सांगतंय, book of Romans, next week we इसको expose करेंगे. रोमकाराच्या पुस्तकामध्ये लिहिले, परमेश्वर ने परमेश्वराने तुम्हारे पैरों के नीचे तुमच्या पायाच्या खाली शैतान का सिर को कुचल दिया. सैतानाचं डोकं तुडवलं आहे. Praise the Lord. हालेलुया. यानी परमेश्वर ने तुम्हें और मुझे मौका दिया है यानी परमेश्वर तुम्हाला आणि मला ती संधी कि दिली आहे. अपने पैर के नीचे आपल्या पायाखाली शैतान को हम कुचल सके. सैतानाला तुडवू शकू. And that's why you need to know all these things. आणि त्याच कारणाने आपल्याला या सर्व गोष्टी कळायला मैं हव्या. विश्वास करता हूँ ये 3-4 सप्ताह जो लेसन हम सीखेंगे, मी विश्वास धरतो हे जे आपण लेसन जे शिकणार आहेत, मेंढरू लोग जितने हैं मेंढरू जेवढे आहेत धीरे धीरे छावा बन जाएंगे. हळूहळू छावा बनणार आहेत. Praise the Lord. हालेलुया. You will grow to be the lion cubs. आमेन. आमेन. थँक यू. Praise the Lord. Let's worship the Lord. आपण प्रभूची आराधना करूया.